प्रभाग क्रमांक 5 मध्ये भाजपचा प्रचार जोरात. बिस्मिल्ला भाभी शेख चर्चेत. मिरज शहरातील प्रभाग क्रमांक 5 मध्ये भारतीय जनता पक्षाच्या प्रचाराला वेग आला असून भाजपचे उमेदवार बिस्मिल्ला भाभी शेख सध्या चर्चेचा विषय ठरत आहेत. प्रभागातील विविध भागात भाजपच्या प्रचार फेऱ्यांना नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून वातावरण चांगलेच तापले आहे. आमदार डॉक्टर सुरेशभाऊ खाडे यांनी प्रभाग क्रमांक 5 साठी कोट्यवधी रुपयांचा विकास निधी उपलब्ध करून दिल्यामुळे रस्ते, पाणीपुरवठा, ड्रेनेज, स्वच्छता आदी मूलभूत सुविधांमध्ये सुधारणा झाल्याचा दावा भाजपकडून करण्यात येत आहे. या विकास कामाच्या जोरावर भाजपचे चारही उमेदवार मोठ्या मताधिक्याने निवडून येतील असा विश्वास कार्यकर्ते आणि उमेदवार व्यक्त करत आहेत. दरम्यान प्रभागातील प्रस्थापित नगरसेवकांविरोधात नागरिकांमध्ये नाराजी असल्याचे चित्र दिसून येत असून त्याचा फायदा भाजपच्या नवख्या उमेदवारांना होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. बदलाच्या अपेक्षेने भाजपने या प्रभागात नवीन आणि सक्रिय कार्यकर्त्यांना संधी दिल्याने मतदारांमध्येही उत्सुकता वाढली आहे. प्रभागात परिवर्तन घडवण्याच्या उद्देशाने भाजपच्या सर्व उमेदवारांनी घरोघरी भेटी, प्रचार फेऱ्या आणि संवाद साधण्यावर भर दिला असून येत्या काळात प्रचार आणखी तीव्र होण्याची चिन्हे आहेत. नमस्कार, मी मीनाक्षी गणेश चौगले. वॉर्ड क्रमांक 5 मध्ये आलिशान कॉलनी ह्या कॉलनीमध्ये फिरत असताना इथल्या नागरिकांच्या बऱ्याचशा समस्या आहेत. ह्या रस्त्याला लाईट नाही आहेत. लाईट कित्येक महिने गेले तरी बदलत नाही. नागरिक इथले स्वतःच्या स्वखर्चाने बदलत असतात. इथं ड्रेनेजचा प्रॉब्लेम फार आहे. कचरा वेळोवेळी उचलला जात नाही. घंटागाडी वेळोवेळी येत नाही. इथं ह्या नागरिकांची भरपूर समस्या आहेत. ठीक आहे. आम्ही या भागात प्रचार करत असताना इथल्या नागरिकांचा आम्हाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. आमच्या पॅनलसाठी ह्या इथल्या नागरिकांचा पॉझिटिव्ह विचार आहे. आणि आमचा विजय हा निश्चित आहे, खात्री देतो. नमस्कार, मी हिना मोहसिन हवालदार या आलिशान कॉलनीमध्ये आज उभा राहिलेला आहे. इथले रस्ते, गटारी, कचरा इथं भरपूर दिसण्यात आलेला आहे. आज आम्ही तो उभा राहिलेला आहे. तर आम्हाला अशी अपेक्षा आहे की बिस्मिल्ला भाभी शेख यांना निवडून द्यावे. ते 5 गटामध्ये उभा राहिलेले आहेत आणि त्यांना सगळ्यांचा प्रोत्साहन मिळून दे. ते काहीतरी करून दाखवतील आणि तुमच्या पाठीशी उभे राहतील ते. आणि तुम्ही सगळ्यांनी त्यांना निवडून द्यावे अशी आमची विनंती आहे.